आता काय करायचं? तेव्हा राजांच्या मदतीला धावले बाजीप्रभू देशपांडे. राजे म्हणाले, राजा 300 मावळे द्या, या घोडखिंडीत थांबतो. तुम्ही विशाळगड गाठा, तोफांचे 3 बार करा, तोपर्यंत एकही इंच सैन्याला पुढे जाऊ देणार नाही राजा. तोपर्यंत एकही इंच सैन्याला पुढे जाऊ देणार नाही राजा. राजा म्हणाले, नाही बाजी. बाजी म्हणाले, नाही राजा, लाख मेले तरी चालतील राजा, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राजा, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राजा. बाजींनी 300 मावळं हाताला घेतली. जे दे बाजी पासल अशा तुकड्या केल्या, दगड गोळा केली. मागून शत्रूचं सैन्य आलं आणि जेव्हा शत्रूचं सैन्य घोडखिंडीत आलं तेव्हा त्यांच्यावर दगडांचा वर्षाव होऊ लागला. समोर सिद्दी मसूद म्हणाला, अरे तलवारो निकालो तलवारो और टूट पडो दुश्मनों पर. पण तलवारी चालवायच्या कुणावर? या दगडांवर, या शिळांवर. कारण मावळे ते दिसत नव्हते, परंतु मावळ्यांना जास्त वेळ मिळाला नाही, त्यामुळे दगड शिळा कमी जमा करता आली. सिद्दी मसूद पुढे आला. तिथं समोर दिसले ते बाजीप्रभू देशपांडे. 2 हातात 2 दांडपट्ट्या, एक दांडपट्टा 30-35 किलोचा. जसा दांडपट्टा फिरू लागला तसा 3-3, 4-4 कतली होऊ लागला. ज्या घोडखिंडीत पावसाचं पाणी वाहत होतं, ज्या घोडखिंडीत पाण्याचा प्रवाह होता, तिथं रक्ताचा पाऊस होता, रक्ताचा प्रवाह वाहू लागला होता. अचानक बाजी बेशुद्ध पडले. मावळ्यांनी बाजींना मागच्या बाजूस नेलं. मागची मावळे पुढे आली आणि पुढे लढाई चालू झाली. सिद्दी मसूद म्हणाला, अरे कैसे मराठे ये, यांचा सरदार धारातीर्थी पडला आणि हे लढताय, हे कुणाच्या जीवा? तितक्यात बावळ्या बाजींना शुद्ध आली. बाजीने विचारलं, अरे तोफांचे 3 बार झाले का? मावळ्यांनी नकारार्थी मान डोलावला. बाजींनी पुन्हा दांडपट्टे हातात घेतले. पुन्हा कापाकापी सुरू झाले. पुन्हा बाजी बेशुद्ध पडले. पुन्हा मावळ्यांनी बाजींना मागच्या बाजूस नेलं. मागची मावळे पुढे आली आणि पुन्हा कापाकापी सुरू झाली. पुन्हा बाजींनी शुद्ध आली. बाजींनी 2 दांडपट्टे हातात घेतले. पुन्हा कापाकापी सुरू झाली. आता सिद्दी मसूद बाजींच्या समोर आला आणि बंदुकीनं बाजींच्या छाताडावर नेम धरला. एखाद्या चौथळलेल्या सिंहावर नेम धरावा तसा बंदूक बाजींच्या छाताडावर धरली. 2 गोळ्या बाजींच्या छातीत घुसल्या. बाजी बेशुद्ध पडले. तिकडे राजांनी धावता प्रवास करून विशाळगड गाठला. शत्रूला हरवलं. विशाळगडावर भगवा फडकवला आणि तोफांचे 3 बार केले. इकडे राजेंना पुन्हा शुद्ध आली. बाजींनी दांडपट्टा घेतला. त्यांच्या कानावर तोफांचे 3 बार ऐकू आले. बाजी म्हणाले, राजे गडावर पोहोचले, फत्ते झाली. राजे गडावर पोहोचले, फत्ते झाले आणि घोडखिंड पावन झाली. घोडखिंड पावन झाली.